श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. येत्या 25 जूनला म्हणजेच बुधवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. आता या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व देखील वेगवेगळं असतं. ज्येष्ठ अमावस्या यामध्येच या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या ही साजरी केली जाते. ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला येत असते. सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सर्वात सिद्धी योग तयार होत आहे. सर्वात सिद्धी योगात केलेले कार्य हे खूप यशस्वी ठरत असते. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या पितरांसाठी स्नान, दान, तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान इत्यादी विधी देखील करतात, ज्यामुळे प्रखर पितृदोषापासून सुटका देखील मिळत असते. ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ मंगळवारी 24 जूनला सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि ही तिथी बुधवारी म्हणजेच 25 जूनला दुपारी 4 वाजता समाप्त होणार आहे. आता त्यामुळे उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या ही आपल्याला बुधवारी म्हणजेच 25 जूनला साजरी करायची आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते, कारण की या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ हा महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात ही होत असते. आषाढ हा जो महिना आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात. पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती देखील होत असते. जीवनातील सर्व अडचणी या दूर होत असतात. परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होतं असे नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या म्हणजेच बुधवारी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. या वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष देखील नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येणार नाही. विघ्न अडचणी देखील येणार नाही. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू ही अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, तर हे स्नान कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच बेल आयकॉनवरती देखील प्रेस करा की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेल तर तो व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल. तर आता हा उपाय आपल्याला बुधवारी करायचा आहे. बुधवारी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे. या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो म्हणजे पहाटे 4:05 ते 4:45 या मुहूर्तावरती स्नान करणे आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत चांगले मानले गेलेले आहे. म्हणूनच या वेळेमध्येच आपण स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करणे शक्य झाले नाही तर तुम्ही जेव्हा स्नान करता त्यावेळी तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. याचे तुम्हाला खूप चांगले शुभ परिणाम हे बघायला मिळतील, कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं. त्याचा चांगला परिणाम हा आपल्या प्रगतीवरती होत असतो. या ज्येष्ठ अमावस्येला सर्वात सिद्धी योगासोबतच गंडयोग तसेच रुद्धियोग सारखे शुभ योग देखील तयार होत आहे आणि या शुभ योगावरती आपण हे स्नान केलं तर याचं फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होणार आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनीच हा उपाय करायचा आहे. कारण अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. बऱ्याच वेळा कष्ट करूनही आपली इच्छा पूर्णच होते असं नाही आणि म्हणून आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच आपल्या जीवनात आपल्याला भरपूर पैसा मिळावा तसेच माता लक्ष्मी सोबतच कुबेरांची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी यासाठी देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न हे करतच असतो. परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळतेच असं नाही.
कष्ट आणि मेहनत प्रामाणिकपणे करूनही आपल्याला त्याचं फळ हे पाहिजे तसं मिळत नाही, मग आपलं देखील मन नाराज होत नाही. मग कष्ट किंवा मेहनत करूनही आपल्याकडे पैसा आला तर तो आपल्याकडे टिकत नाही आणि म्हणून जीवनात भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा यासाठी देखील हे स्नान खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू हा गुपित आहे, तुमच्यावरती गुप्त वार करत आहे. तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच विकृत प्रवृत्तीची लोक राहतात. आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु आपल्याबद्दल ते नेहमी मागे वाईट विचार करत असतात. आपल्या वाईट होण्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात. तर असे गुपित शत्रू नष्ट होण्यासाठी शत्रुदोष तसेच शत्रूचा जो काही त्रास आहे तर तो कायमचा संपवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकून स्नान करणार आहे, तेव्हा आपलं शरीर हे देखील शुद्ध होणार आहे, आपलं शरीर हे पवित्र होणार आहे. तसेच बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, तेथील जागा चांगली नसते, तेथे काही नकारात्मक ऊर्जा असते. त्या जागेवरती गेल्यानंतर ती नकारात्मकता ही आपल्यामध्ये येत असते आणि ती नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करत असते. अशा वेळी जेव्हा नकारात्मकता आपल्यामध्ये येते तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी या निर्माण व्हायला सुरुवात होतात आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. कारण अमावस्या हा असा एक पवित्र दिवस मानला जातो की जो आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो किंवा जे काही सेवा करत असतो त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे? हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या अगोदरच्या दिवशी रात्री म्हणजेच मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुमच्या डोक्यावरून ते खाली पायापर्यंत उतरून घ्यायची आहे आणि ही मिठाची वाटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे. आणि ही वाटी घेताना प्लॅस्टिकची घेऊ नका, स्टीलच्या वाटीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे. मीठ जे असतं तर ते नकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खेचून घेण्याचं काम हे करत असतं. म्हणून हा मिठाचा उतारा जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून करून घ्यायचा आहे. हे मीठ तुम्ही रात्रभर तसेच वाटीमध्ये तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि घरातील प्रत्येक सदस्याने त्या वाटीतील थोडं थोडं मीठ, अगदी चिमूटभर मीठ तुम्हाला घेऊन अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक चमचाभर गंगाजल जे आहे तर ते देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पवित्र गंगेवरती आपण जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु गंगाजल हे आवर्जून टाकायचंच आहे. आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे गंगाजलाची बॉटलसुद्धा मिळते, तर तिथून तुम्ही हे गंगाजल नक्कीच आणू शकता. यानंतर पुढची वस्तू आहे तर ती म्हणजे तुळशीपत्र. तुळशीचे पान ही अत्यंत पवित्र मानलं जातं. जर आपण अमावस्येला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची पानं टाकली तर आपलं शरीर देखील पवित्र होतं आणि शुद्धीकरण देखील होत असतं. म्हणून एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे. जर आपण काळे तीळ टाकून स्नान केलं तर पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो देखील दूर होण्यास मदत होत असते. आणि अंघोळ करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर तुम्ही हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे स्नान आपण आपल्या डोक्यावरून करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. तसेच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. चमचाभर काळे तीळ टाकायचं आहे, थोडेसे गंगाजल टाकायचं आहे. 5 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे. तुमच्या घराकडे जी पण दक्षिण दिशा आहे तर दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे. 5 अगरबत्ती तिथे समोर तुम्हाला लावायचे आहेत. दोन्ही हातामध्ये हा तांब्याचा कलश घेऊन हे तीळ मिश्रित पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं म्हणत अर्पण करायचं आहे. ही पितरांची दिशा मानली जाते. या दिशेने या दिवशी पितृ हे आपल्या घरी येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, पितृदोष दूर होण्यासाठी हे जल आपल्याला आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून पितरांचे नामस्मरण करत त्यांची क्षमा याचना
देखील करायचा आहे. चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, तुमची कृपा आमच्यावरती सदैव राहू द्या, अशी मनोभावे प्रार्थना देखील करायची आहे. कारण ज्येष्ठ अमावस्या ही खास पितरांना समर्पित असते आणि जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू टाकून स्नान हे करायचं आहे आणि हा एक छोटासा उपाय देखील तुम्ही करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.